महत्वाची अनाउन्समेंट आहे तर मी काय ते एकटंच बसून राहायचं का? किती बोर होईल मी एकटी. एकटं काय ठीक आहे, मी सौमित्राला पाठवते. ठीक आहे शन्या, याच्यात विचार कसला करायचा आहे? हा नाही, ठीक आहे पाठव बोक्याला. पाठव. हा ठीक आहे. पण हे बघ शन्या, जोपर्यंत मी किंवा पानवलकर सर येत नाही तोपर्यंत तू अजिबात बाहेर यायचं नाहीस. एवढा सस्पेन्स? प्लीज ऐक ना माझं. कळलं ना तुला? थांब, मी सौमित्राला पाठवते. तू परत आलास, खरंच खूप बरं वाटलं. हो येस येस, वाटणारच तुम्हाला बरं. तुमचा हक्काचा बकरा आलाय ना परत आता. ऐकायला मला आवडतं आणि तू आज त्यातून एक महत्वाची काहीतरी अनाउन्समेंट वगैरे करणार आहेस. तो मला समोर असायचंय. हे सगळं ऐक, पण आतमध्ये बसून. अरे आतमध्ये बसून ऐकू कसं येणार आहे मला? आतमध्ये स्पीकर आहे. म्हणजे अच्छा, म्हणजे तू इथे बोललेलं मला आता ऐकूच येईल? हो. ए राधा, तरी पण मी नाही जाणार आहे. रात्रीला बसू दे एकटीला. मला इथे समोर थांबायचंय. प्लीज प्लीज ऐक ना माझं. प्लीज थांब ना तिच्या बरोबर. मला यावेळेस खरंच रिस्क नकोय. ते काहीही करू शकतात. ऐक, जा ना प्लीज. अजून सारखं सारखं प्लीज 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 म्हणू नको. जातो आज. म्हणजे स्पीकरचं नक्की आहे ना? नक्की आहे. चेक करून घे. पाठव त्याला. तू दुसरं काम कर. तू वेगळी काम कर. महत्वाचं काम. हे तुला नाही जमणार. आम्हाला जे काम करायचं ना हे तुला नाही जमणार. हा, आता हे बघ, असं इथे मागे कव्हर होतंय ना, डायगनल लावूया. असं ये, असं आणि असं आपण बहुतेक. अरे सिरियस काय करतो? काय काय चाललंय? नाही माया, हे मुद्दाम करतायत ना. हे सगळं तुम्हाला राधिकाने करायला सांगितलं ना. मला माहितीये. राधिका वहिनी असं मुद्दाम कोणाला त्रास वगैरे देतच नाही. अरे माहितीये तुझी राधिका कोण आहे काय आहे, कळलं ना? अरे तुला माहित असतं तर आमच्या जागी तू त्यांचं कौतुक करत असतास. राधिकाचं आणि कौतुक माय पोट. तिच्यासारख्या गावंढळ आणि बिंडो. गुरु सर, लेट्स होप फॉर द बेस्ट. कळवतो थोड्या वेळात. क्या यार, असंच होतं यार. टॅलेंटची कदरच नाही यार या जगात. तू काय लगेच निगेटिव्ह होते? ते म्हणाले ना फायनल डिसिजन व्हायचं आहे अजून. हा, मग काय झालं? ते तिलाच देणार जॉब. मी सांगणार तुम्हाला काय होणार नाही. एक तर थांबव. येण्यासारखं काहीतरी लगेच बोलू नको. आणि 1% चान्स आहे ना तुला अजून. नाही बस, एकावर 2 शून्य होतील आणि 100% तुलाच मिळणार हा जॉब. बघ तू. मिळणार आहे जॉब. बाई रडू नकोस तू प्लीज. ऐक ना, रडणाऱ्या मुलींना नाही समजवता येत मला. प्लीज ऐक ना. हे बाई, मेकअप खराब होईल. अत्यंत जेन्युइन. ऑफिस मधलं वातावरण चेअरफुल कसं राहील हे नेहमी बघत असते. आणि हा श्रेयस मला लहान भावासारखा आहे. जीवाला जीव कसा द्यावा आणि जीव ओतून काम कसं करावं हे त्याच्याकडनं शिकावं. आणि तुम्ही सगळेजण माझी लहान भावंड आहात. ही एवढी ताकद, माझी प्रेरणा. मग तुम्ही सगळेजण सोबत असताना राधिका मसालेचे जहाज भरकटेलच कसं? राधा किती छान बोलते यार ही. म्हणजे ना, इतकं आतून बोलते आणि असं खरं असतं सगळं. प्रत्येक वेळेला नव्याने प्रेमात पडतो का मी हिच्या. ऐक ना शनाय, मी जाऊ का बाहेर प्लीज? काय नाही, माझ्यासाठी स्पेशल मोमेंट आहे यार. मला आता राहवत नाही. मी बाहेर जाऊन ऐकतो. थोडा वेळ मॅनेज करू. ओके चालेल ना, मी पण येते ना. नाही, राधाने सांगितलंय ना, बस ना. कशाला उगाच? बस इथेच मी आलो. पटकन आलो. थोड्या वेळ. हा, मोबाईल फोन येईल ना प्लीज. घे ना बिंदास. ठेवलंय. तुम्हा सगळ्यांच्या मेहनतीमुळे आणि प्रयत्नांमुळे राधिका मसाले आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोचले. तुम्ही सगळेजण होतात म्हणून हा प्रवास शक्य झाला. आतापर्यंत मी ड्रायव्हिंग सीटवरती होते, पण मी काय हाडाची बिझनेस वुमन नाही. मी एक गृहिणीच आहे. माझ्यावरती जी परिस्थिती ओढवली त्यामुळे मला या व्यवसायात यायला लागलंय. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तुम्ही सगळेजण आहात म्हणून हे सगळं शक्य झालंय. पण यापुढे असं करून चालणार नाही. आपल्याला हा व्यवसाय वाढवायचा असेल तर या व्यवसायाला एका चांगल्या प्लॅनची गरज आहे, एका स्ट्रॅटेजीची गरज आहे, एका दृष्टीची गरज आहे. तुला काय सांगितलं होतं? मी नाही जाणार आहे. तू आधी मला सांग हे सगळं काय आहे आणि का?
हे बघ, राधिकामुळेच राधिका मसाले तुझ्या नावाची कंपनी आहे यार, तू कशी सोडू शकते? हे सगळं सक्सेस तुझ्यामुळे आहे. तू असं नको डिसिजन घेऊ. काय चाललंय तुझं? शनाया, मी जे काही बोलतेय ते विचार करून बोलतेय. माझा विचार झालेला आहे. तू आता नको बोलूस प्लीज. काय विचार केलास मग तू नक्की? रिझन तरी सांग नीट. या दोघांनी काय ब्लॅकमेल केलंय का तुला? नाही, तसं काही नाहीये बाई. मी सगळं सांगते तुला. प्लीज सौमित्र, प्लीज बघ ना. एक मिनिट, मी तुला अपोज करेन हे तुला माहित होतं म्हणून मला आत बसवलंस ना तू? तसं काही नाहीये सौमित्र. प्लीज तिला समजाव, तिला आतमध्ये घेऊन जा ना प्लीज प्लीज. सांगणार नाहीये, सांगेल ना ती. हा, तुझा विश्वास नाहीये का तिच्यावर? असं कुठे म्हटलं मी? मग जरा थांब. हवी झालं की आपलं पॅपॅ करून रिॲक्ट व्हायचं. हे पॅनिक बटन जरा ऑफ कर आता आणि आता राधा पुढे काय बोलते ना ते ऐक. शांत हो. तिथून ऐकू येणार आहे. तुझं पॅनिक बटन का ऑन नाहीये? तू कसा एवढा कूल आहेस? राधिका काय डिसिजन घेणार आहे तुला आधीच माहितीये का? खरं सांग. अरे नाही ग बाई, मला खरंच काही माहित नाही. तिने मलाही सांगितलेलं नाही. मी फक्त बाहेर म्हणालो ना, माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे. जो काय निर्णय घेईल तो विचार करून घेणार. आणि तू जर पुढचं ऐकलं ना तर तुलाही कळेल. तुला जे काही प्रश्न पडले तर त्याची उत्तरं तिथेच मिळतील. ते ऐक. हा, इमिजिएट नेक्स्ट डे जॉईनिंग असेल. फक्त आजपासून रादर आत्तापासून शनाया मॅमना एक चॅनल पॉलिसी स्ट्रिक्टली फॉलो करावी लागेल. काय काय त्या हा शो करतायत ही गोष्ट तुम्ही दोघे आणि आमची टीम सोडून कुणालाही सांगायची नाहीये. जोवर चॅनल परमिशन देत नाही तोवर. सर ऐका ना प्लीज. माझ्यासाठी नाही खूप मोठी अचिव्हमेंट आहे. तर निदान मला राजला किंवा मम्माला तरी सांगू द्या ना प्लीज प्लीज. सॉरी मॅम, यात कुठलंच एक्सेप्शन नाही. त्याचं कॉन्ट्रॅक्टचं साईन होईल. ते ब्रेक करता येणार नाही. चुकून केलं तर लिगल ऍक्शन होऊ शकते तुमच्या अगेन्स्ट. सो प्लीज टेक केअर ऑफ दिस. नाही काही प्रॉब्लेम नाही. करेल ती सगळं. म्हणजे त्या पॉलिसीप्रमाणेच होईल सगळं. मला वाटलेला टफ फाईट देईल ती आपल्याला यार, बट ती तर लुझर निघाली. आय डोंट लाईक टू फाईट विथ सच लुझर्स, यु नो. आधीच बॅकफुटला गेली. काय आता मजा नाही फाईट मध्ये. माया तसं नाहीये. लक्षात घे ना, तिला लक्षात आलं आपल्या समोर एवढे स्ट्रॉंग अपोनंट आहेत ना, म्हणून तिने आधीच शस्त्र टाकली. आता हरवलेलं हरवण्यात काय मजा आहे अजून? हा ते तर आहे, बट एक्झॅक्टली करणार काय आहे ती? काय करून करून काय करणार आहे? राधिका मसाले एसबी कंपनीमध्ये मर्ज करणार. दॅट्स इट. तुम्ही गुरु सर आणि मायाचा फेस बघितला? मॅमनी त्यांचं डिसिजन सांगितलं आणि लगेच कसे हॅपी झाले ते. म्हणजे ते ऐकायला येणार आहे ना. तू चिल मार सरांबरोबर, मी जातो. आणि सर थँक्यू. नाही म्हणजे भाषण नाही ऐकता आलं, पण निदान अनाउन्समेंट तरी समोरासमोर ऐकता येईल मला. थँक्यू. लमहर. पन्नू, मला माहितीये ना काय अनाउन्समेंट आहे? मला सांगा ना. ग वहिनी आत्ता सांगणारच आहेत ना. म्हणजे ना 2 मिनिटांनी मला कळणार होतं तर 2 मिनिटं आधी कळेल. सांगा ना. असं म्हणते बर. नाही, तू थेट वहिनींकडे नाही. बस क्या पन्नू, हिचका दोस्ती. हा शान्या तू पण ना. आता कळेल, रागवू नको प्लीज. सांगा ना. गुड गर्ल. मला माहिती होतं तू हाच डिसिजन घेशील. मला माझं वाक्य पूर्ण करू द्या प्लीज. बसून घ्या तुम्ही. हा, तर मी असं ठरवलंय की राधिका मसाले मी कोणत्याही कंपनीमध्ये मर्ज करणार नाही. आणि एसबी कंपनीमध्ये तर नाहीच नाही. तिचा असेल. ती व्यक्ती ठरवेल की राधिका मसाले कुठल्या कंपनी बरोबर मर्ज करायची का मर्ज करायची नाही, राधिका मसाल्याचं नाव बदलायचं का नाही. मी माझे सर्व अधिकार त्या व्यक्तीला देत आहे. अहो हो मॅडम, कळलं ना, पण कोण आहे ती व्यक्ती ते सांगाल की नाही? हो सांगते. ती व्यक्ती कोण आहे ते सांगणार आहे. जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरती माझा पूर्ण विश्वास असणार आहे. अहो हो मॅडम, नाव तर सांगा ना. ती व्यक्ती आहे शनाया सबनीस.
राधिका शनायासोबतची मीटिंग कन्फर्म आहे. उद्यापासून तिचं काम सुरू होईल. आणि हो, आम्ही आरजे म्हणून तिचं एक मस्त नाव ठरवलंय, बिंदू राणी. आय होप बिंदू राणी विल रॉक. येस, डेफिनेटली. आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मगाशी एक विचारायचं राहिलं. इज शी रिअली रेडी अँड कम्प्लिटली प्रिपेअर फॉर दिस न्यू प्रोजेक्ट? येस, ऑफकोर्स. शी इज रेडी अँड कम्प्लिटली प्रिपेअर्ड फॉर दिस न्यू प्रोजेक्ट. ओके, ग्रेट. जस्ट कीप इन माइंड, शनया हा शो करते हे सिक्रेट फक्त आपल्यातच ठेवायचंय. येस, बाय. खूप धक्के देते मला, आज दिला तसाच. आणि काही लोकांसाठी तर मेजर शॉक आहे हा, पण माझ्यासाठी खरंच प्लेझंट सरप्राईज आहे. आणि ऍक्च्युली बरंच झालं तुम्हाला गृहीत धरलंच ते, कारण आज ही रिस्पॉन्सिबिलिटी मी एक्सेप्ट करते आणि हॅपीली एक्सेप्ट करते. थँक्यू सो मच. लव्ह यू. जनरली मी माझ्या शो मध्ये असं करते की जो आपला गेस्ट असतो ना त्याला सूट होईल असंच काहीतरी एक ना टॉपिक पण निवडते. त्यामुळे आजच्या माझ्या स्पीचचा टॉपिक असणार आहे रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तो मी मेनली 3 सेगमेंट्स मध्ये सांगणार आहे. वो काय रिस्पॉन्सिबिलिटी? पैसे मिळतात का बघ ना प्लीज माझ्यासाठी. म्हणजे मी इन्स्टॉलमेंटने त्यांचे पैसे फेडेन. हा म्हणजे आता मला जॉब पण लागलाय की नाही. अहो पण मला एक सांगा, तुम्हाला एवढे पैसे हवेत कशाला? अरे काय सांगू, गॅरीनी दिलेली मुदत संपते ना आता, आणि त्याचे पैसे नाही फेडले ना तर तो आम्हाला घराबाहेर काढेल. अरे वा, मजा आहे. काय? नाही म्हणजे मी म्हणत होतो की काय माहितीये का, अहो मम्मा, हे इन्स्टॉलमेंटवर वगैरे पैसे ना हे परवडत नाही हो. काय असतं ना, जे लोक व्याजावर पैसे देतात ना ते इंटरेस्ट रेट खूप लावतात. आणि तुम्ही कसं फेडणार आहे हो? म्हणजे तुम्ही त्या बुटीक मध्ये काम करता ना, चड्ड्या वगैरे विकल्या असत्या तर बघ इकडे गोष्ट. काय बोलतो? हा शरू बेबी बोल. नव्हतं, तू तर सरप्राईजच दिलंस मला. तरी म्हणलं एकही गोष्ट अशी माझ्या मनाविरुद्ध कशी नाही घडत आहे. सगळं कसं सुरळीत चाललंय. ही राधिका दरवेळेला हे असे काहीतरी अनएक्सपेक्टेड धक्के देतेच आणि आजही तेच. गुरु, हे सगळं अनएक्सपेक्टेड असलं तरी आपल्याच फायद्याचं आहे. सी, आजपर्यंत आपला अपोनंट कोण होतं? राधिका, दॅट श्रूड राधिका. आणि आजपासून कोण असणार आहे? शनाया, इडियट शनाया. आता तू काय म्हणालीस राधिकाला? श्रूड, बरोबर. ती आहेच धूर्त. म्हणजे आता सुद्धा तिने काय केले तुला कळलं नाहीये का? बरोबर दिसताना काय दिसतंय? राधिका मसाले मधून राधिका रिटायर होते, बरोबर. म्हणजे दिसताना चेहरा दिसणारे शनायाचा, पण त्याच्या मागे डोकं मात्र असणारे राधिकाचा. कळतंय? विश्वास आहे. राधिकाने एकटीने फाईट करो, त्या शनायाला शिल्ड म्हणून पुढे करो, किंवा अजून कोणी येऊ, मी तिच्या या असल्या मोजना घाबरणार नाहीये. आणि हेच दाखवून द्यायचंय मला तिला, म्हणून जाते मी इथे. आणि आय फील की तूही यावंच. चल. नाही, मी येणार नाही. माझं आधीच डोकं फिरलंय आणि आता मला अजिबात त्या बिंडोक राधिकाचं थोबाड बघायचं नाही आणि त्या शनायाचं तर अजिबातच नाही. तुला जायचं तू जा. ओके ओके ओके, रिलॅक्स करू, जा तू. बट राधिकाचा डिसिजन कसा चुकलाय हे तिला सांगितल्याशिवाय मी इथून निघणार नाहीये. ओके, यू गो. ची जागा नाही ना घेऊ शकत, ती कोणीच नाही घेऊ शकत. एक्झॅक्टली, हेच म्हणणं आहे माझं. आणि आता वहिनींच्या या डिसिजनमुळे गुरुसर आणि मायाचं फावणार आहे. हे बघ मॅम, त्या दोघांना व्यवस्थित डील करत होत्या. हिचं तेवढं गुंडाळून ठेवणार. गुरुसर शनायाला गुंडाळून ठेवणार. लिहून घे तू. नाही, हे कठीण आहे. एक मिनिट हो सम्या. अरे सॉरी. काय रे? अरे काय करतोस? आम्ही एवढं महत्वाचं डिस्कशन करतो आणि तू केव्हापासून फोन मध्येच बिझी आहेस. नाही म्हणजे जे काही घडलंय त्याच्या बाबतीत तुला काही वाटतंय की नाही? दुसरं? आणि तिचं ते चालू असतं ना सतत, ते काय ते लाईव्ह जाते, ते शो असतो ना शनाया चोर, शनायाने मचाया शोर वगैरे काहीतरी करते ना ती, त्या 2. अरे काय तो लाईव्ह प्रोग्रामचं घेऊन बसलायस? आता 2 जबाबदाऱ्या काय नाही, ही एकच जबाबदारी आहे. ही खूप मोठी आहे राधिका मसालेची. एवढी मोठी पोस्ट दिली आहे तिला, हे सगळं लाईव्ह वगैरे ते तिला बंद करावं लागेल, बरोबर की नाही? करेक्ट. 2 जबाबदाऱ्या. हो, एकच जबाबदारी. आय थॉट यू आर स्मार्ट इनफ, बट इंटेलेक्च्युअल लेवल तुझी आणि शनायाची
सेम आहे. ओ गॉड, तिला सांगितलं नाहीस का? म्हणजे तिने अनाउन्समेंट नीट ऐकली नाहीये वाटतं. तिला असं वाटतंय कुठल्या तरी फिल्मसाठी किंवा ॲज अ मॉडेल म्हणून अपॉइंट झाली आहे ती. सांग तिला, तुझं ऐकते ना आजकाल ती. ठीक आहे, सांगेन मी तिला. तू नको काळजी करूस, मी नक्की सांगेन. काय राधिका मसाले आणि त्यासाठी मी घेतलेला हा डिसिजन ही माझी जबाबदारी आहे. तू इतकं टेन्शन नको घेऊ. ना असं कॉर्पोरेट सारखं करूया, तिच्यासाठी ना रेड कॉर्पोरेट टाकूया. काय? कार्पेट टाकूया. आणि तुम्ही त्याच्यासाठी मला ना कॉर्पोरेट करा. काय करा? कोऑपरेट करा. करते, पण आधी आपण त्याच्यासाठी ना तिच्या एंट्रीसाठी एक ढासू गाणं बनवूया. बरोबर, मी सगळे गाणं बिणं मी बघतो. आपण एक काम करूया, ती आली ना ते म्हणूया, अजिमो शान शनैया. पोझिशन मी पॉझिटिव्हच असतो. म्हणजे मी फोटो घेऊन तयार राहिल्या, पोझिशन घेऊन. पण मी काय म्हणतो, ती आल्यावर तिला सांगा पोजेस द्यायला. ती पोजेस देऊन टाकेल, पण मी फोटो काढून नाही टाकणार. मला खूप तयारी करायची आहे, मला स्वीट डिश बनवायची आहे, मला केक बनवायचा आहे. बघ काही झालं नाही अजून. चला चला, कामाला लागा, कामाला लागा, कामाला लागा. पण ही ना हिची स्पेशालिटी आहे. ती एकटी फक्त स्वतःसाठी स्वप्न बघत नाही, ती सगळ्यांसाठी स्वप्न बघते आणि सगळ्यांना पुढे घेऊन जाते. मगाशी तुम्ही म्हणालात की राधिका मसाल्याची रेसिपी तीच असणार, पण तडका मात्र शनाया देणार आहे. काय विशेष होणार आहे या राधिका मसाल्यामध्ये आता? नाही, तसे मेजर चेंजेस काही नाही करणार आहे मी. बट हिचा नवरा आहे ना बोक्या, सौमित्र वनहट्टी, तो मला म्हणतो की मी एंटरटेनमेंट आहे. आणि मी जिथे जाते ना तिथे लोक तसे एंटरटेन होतात, मग हॅपी होतात. आणि मग जिथे हॅपी लोक आहेत तिथे ग्रो होणारच ना कंपनी. आणि मी ज्या ऑफिसमध्ये असते ना तिथे लोक मोटिवेटेड पण असतात, म्हणजे मला इम्प्रेस करायला जास्त काम करतात. सो ओव्हर टाइम पण करतील आणि जास्त पैसे पण घेणार नाहीत. कमाल आहे ही मुलगी, म्हणजे एंटरटेनमेंट करत बसते बास. नाही, पण तिला हे कळत नाहीये की कंपनी रन करणं म्हणजे एंटरटेनमेंट करणं नाही. देयर यू आर. त्याच्यासाठी एक मॅच्युरिटी लागते, एक अंडरस्टँडिंग लागतं. आता ते या मॅडमना कसं काय जमणार आहे? जमेल, ती एफिशियन्सी आणि मॅच्युरिटी येईल. आय थिंक वी शुड गिव्ह हर सम टाइम. बरोबर आहे. नाही म्हणजे कसं आहे की आता वहिनीने जो डिसिजन घेतलेला आहे तो आपल्याला ऍक्सेप्ट करावाच लागेल. आणि त्यांच्या इंट्युशनला, त्यांच्या इन्स्टिंक्ट्सला आपण विश्वासी दाखवूया. अगदी बरोबर आहे. आणि म्हणून लागलं रे बाबा. चला उतरा उतरा. लालच आहेत. कशाला पण उधळायला कुणावर? शन्नू बेबीवर. पण शन्नू बेबी कुठे आलीच तर नाही अजून. येईल आता. आली 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 आली. मी पटकन बघून येतो. नाही मी उघडून येतो. मी बघितलं नाही, मी बघितलं नाही. रेडी रेडी. 1 2 3. बा मुलायजा होशियार. काय बोलतोय? खूप उंच उडतंय तुझं विमान. जमिनीवर आण जरा त्यांना. या माणसाबरोबर माझी शनू बेबी परत एकत्र राहणार? अजिबात नाही. माय शनू बेबी इज नाव इंडिपेंडेंट. तिला आता असल्या या गॅरी फॅरीची गरज नाही. हो, नाही नसणारच ना गरज. आता काय तिने त्या राधिकाचे पाय धरलेत ना. राधिका कुणालाही पाय धरायला लावत नाही. ती मिठीत घेते, आधार देते आणि तुम्हाला म्हणून सांगते, ती स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. अहो जी स्वतः धड आपल्या पायांवर उभी राहू शकत नाही, ती दुसऱ्या कोणाला काय उभं करणार आहे? हे तुमचं फ्रस्ट्रेशन बोलतंय आणि राधिका बद्दलचा तिरस्कार. राधिका, आय वोंट ब्रेक युअर ट्रस्ट. बट माझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी बघता माझ्याबद्दल सगळ्यांना खात्री वाटायला जरा वेळ लागेल. सो मी तुम्हा सगळ्यांसमोर आज एक शपथ घेणार आहे. शपथ घेते, थांबा ना. आय मेक ऑल ऑफ यू प्राऊड. राधिका मसाले ही माझी पहिली प्रायोरिटी असेल आणि राधिका मसालेचं नुकसान होईल असं मी कधीच काहीच वागणार नाही. आता केक काप.
वास्तव. हे बघ शन्या, तुला राधिका मसाल्याची केवळ सीईओ पदाची जबाबदारी नाही सांभाळायची, त्यापेक्षा जास्त काहीतरी करायचंय. आणि मला खात्री आहे ही गोष्ट फक्त तूच करू शकतेस. तर अजून काय करायचंय? तेच मला तुला सांगायचंय म्हणून तुला. काय काय झालं श्रेयस? टेबल बुक झालंय. बरं ठीक आहे, येतो आम्ही. नाही, सगळेजण तुमचीच वाट बघताय. हो का? तेच मग येते. हा म्हणजे नंतर बोलू. चला. मी आहे ना, मी बोलतो, मी शनायाशी बोलतो. तिला कसं पटवायचं ते माझ्याकडे लागलं. तू तुझ्या मनाची तयारी कर. तू त्या मायामधनं बाहेर पड. फॉर द टाइम बिंग तुमचं जे काही लग्नाचं ठरतंय ना ते थांबव. टाइम बाय कर यार. तू 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 विचार कर भाई, विचार कर आणि निर्णय घे. खेड्या, मीच मायाच्या मागे लागलो होतो लग्नासाठी, आता मीच परत. तुझ्यासाठी कठीण आहे. अरे राधिका आणि शनायासारख्या बायकांना टोप्या घातलेस तू. माया काय चीज आहे भाई? सोच मत. सोचने से ना उलझन और बढ़ेगी. उलझो मत, बोल डालो. नाही, याच्याशी आपल्याला काय देणं घेणं? आपण नवीन लाईफची सुरुवात करणार आहोत गुरु. मी तर म्हणेन तू आता यापुढे त्या घरी सुद्धा जाऊ नकोस. काय गरज आहे तिथे जायची? म्हणजे लग्नानंतर एनी विच वेज आपण तिथे राहणार नाहीच होत, नाही का? आपलं छान घर असेल, यु नो. आपलं सगळं फ्युचर लाईफ आपण तिकडे स्पेंड करायचं. मी तर सगळं प्लॅन करून ठेवलंय. मला असं वाटतं. माया ऐक ना, माझं जरा. नाही, तू ऐक माझं. आपण लग्न करतोय अँड दॅट्स फायनल. माझी तर कम्प्लीट तयारी झाली आहे. आता तू तुझी तयारी कर. होती की काय? काय रंग बदलते यार? मला तेच कळत नाही यार. तिकडे ती शनाया राधिका मसाल्याची सर्वे सर्वा झाली, तर इथे मायानं आपलं स्टँड बदलायचं काय कारण आहे? भाई इनसिक्युरिटी, इसको बोलते हैं इनसिक्युरिटी. अरे तू इतका प्रामाणिकपणे वागतो तिच्याशी आणि ती डाऊट घेते यार तुझ्यावर. म्हणजे आता ती शनाया त्या राधिका मसाल्याची सर्वे सर्वा झाली आहे, तर हिला वाटतंय तू हिला सोडून तिच्याकडे जाशील. भाई मैं क्या देख रहा हूँ यार? ये देखने से पहले यार मी मला सांगतो, तुला शनायाने कधी असं वागवलंय का? नाही रे, पण मी काही नाही यार. तू त्या मायाला सरळ सांगून टाक तिला, नाही लग्न करायचं. जा सांगत होतो. अरे मी लग्नातच सांगत होतो. हॅलो गुरु, हॅलो माया, हॅलो नेटवर्क प्रॉब्लेम. मला आवाज येतोय तुझा. नीट बोल, काय बोलायचंय ते. हॅलो माया, अगं लग्न करून टाका तुम्ही. हा लग्न करा. हॅलो, लग्नासाठी नेटवर्क लागत नाही. हॅलो काय यार, दोघांमध्ये मी फसलो उगाच. माया, मी म्हंटल तुला केड्या काहीतरी. कोणी काही म्हणू, मला काही फरक पडत नाही. माझा डिसिजन झालाय अँड दॅट्स फायनल. पुढच्या 2 महिन्यात आपण लग्न करणार आहोत. गेट रेडी फॉर इट. ओके? आरजे बिंदू राणी. बिंदू राणी या नावाने शो करायचा आहे तुला. हो, काय इंटरेस्टिंग नाव आहे रे, बिंदू राणी. आवडलं ना? चांगलं आहे. आता आवडू दे, पण यापैकी कुठली आयडेंटिटी तुझ्याबरोबर राहणार आहे आणि कुठली नाही हे राधाशी बोलल्यावरच कळेल आपल्याला. तोपर्यंत मस्त आहे. बिंदू राणी नको ना, मी तुला आता अशीच आहे लटोरी म्हणून. बिंदू राणी गप्प बस. चला डिनर एन्जॉय करू तोपर्यंत. बरं काय सांगून आलीस तू इथे? हे काय एवढं काय करतोय रिॲक्ट? मी पण तेच सांगून आलोय ना म्हणून. बरं ठीक आहे, पण आता मी आधी जातो थोड्या वेळाने. थोड्या वेळानेच येणार आहे, मला खरंच जायचंय. जा ना मग. जा ना मग. तुझ्या मागे लागतील, तुझ्याशी पॅचअप करण्याचा प्रयत्न करतील, तर तसं दाखवायचं की तूही पॅचअप करतेयस. तुला भुलवण्याचा प्रयत्न करतील तर तूही दाखवायचं की तूही भुललीयस. हो, कळलं. म्हणजे लगानमधला लाखा जसा वागत होता तसं करायचं. खेळायचं एका टीमसाठी पण सपोर्ट वेगळ्याच टीमला करायचा. करेक्ट. कळलं तुला तुझी निवड मी का केली येते? हो कळलं मला. गॅरीला आधी पटवलं होतंच की त्याला पटवणं सोपं आहे, काही टेन्शन नाही. पण बरं झालं मला त्याचा रिव्हेंज घ्यायचा चान्स दिलास तू. नाही शन्या, हे सगळं मी रिव्हेंज घेण्यासाठी नाही करत आहे. हे सगळं मी राधिका मसाले वाचवण्यासाठी करते.
छान वाटतंय, एकदम छान वाटतंय. सगळी राधिकाची कृपा आहे. राधिका ट्रेनिंगला येणार होती ना? कुठे किती वाजले? रिलॅक्स. मी ना आज जेवणाचा घाट घातलाय, तर राधिका म्हणाली तुम्ही आता एवढा जेवणाचा घाट घातलाच आहे ना, तर ट्रेनिंग आपण उद्यापासून सुरू करू. अंडरस्टँडिंग आहे गो राधिका माझी. पण माझी सरप्राईज कशी वाटली तुला? खूप छान, खूप वाटलं मला. असं असं दिवसभर खूप सरप्राईजेस मिळणार आहेत तुला. थँक्यू किड्या. बरं सनया, मला ना तुझ्याशी काहीतरी महत्वाचं काही बोलायचं नाही आता. नाही काही नाही, तुझा फ्रेश हो, फ्रेश हो. म्हणजे काय करायचं आहे? म्हणजे गॅरी बरोबर एकत्र हो असं सांगतोय. गेला ना डोक्यात, गेला ना. म्हणजे अगं त्याच डोक्याने विचार कर. तू आणि गुरु दोघ जण एक आहात. आता प्रोफेशनली तुम्ही सेट झाले आहात. आता मग पर्सनली का चाच पडताय? एक व्हा. आता म्हणजे तुम्ही दोघं एक व्हा. म्हणजे मला असं नाही म्हणायचंय की एक होऊन राधिका मसाल्याची वाट लावा किंवा एसबी कंपनीला रस्त्यावर आणा. म्हणजे राधिका मसाले, एसबी कंपनी, राधिका सगळं जागच्या जागी राहील आणि तुम्ही तुमच्या जागी राहा. हे बघ, मी हवं तर गुरुशी बोलतो, मी त्याला पटवतो. तो राधिकाचा राग डोक्यातून काढून टाकेल. तिकडे राधिका सौमित्र खुश, इकडे तू आणि गुरु खुश. तीन लग्न करायचे. शनू बेबी, म्हणजे तू गॅरीला माफ करणार का? मम्मा मी विचार करते म्हंटल ना. आणि सुधारणार आहे का तो? सुधारणार आहे का तो गॅरी तुझा? अगं मी सुधारेन त्याला. अगं मी कितीतरी विस्कटलेल्या चड्ड्यांच्या घड्या घातल्या. मग गॅरीचं विस्कटलेलं आयुष्य घडी घालायला मला वेळ नाही लागणार. थँक्यू, थँक्यू सनया. मी आलो, मी पाहिलं, मी जिंकलं. केड्या तू कितीही प्रयत्न कर, बट आय नो गॅरी कधीच सुधारणार नाही. सो आता मला त्याच्या हातातलं खेळणं व्हायचं नाही. खेळणं बनेल तो माझ्या हातातलं. बघच कशी खेळवते. तुम्ही तिला आजही भेटू शकता. तिने आज लंचला बोलवलंय. आपल्या सगळ्यांनाच इन्व्हाइट केलंय. तुम्ही या ना. आम्ही चाललोय. तुम्ही याल का? येऊ शकतो मी. किती वाजता यायचंय? आम्ही थोडंसं लवकर निघणार आहोत, तिला जरा मदत वगैरे करायला. पण तुम्ही लंच टाइमला येऊ शकता ना. तुमची कामं झाली की या. ऑलराईट. म्हणजे मला आता एक मीटिंग आहे, तेवढी करून देणार का? पण मला फार वेळ थांबता यायचं नाही राधिका. 4 वाजता दुसरी मीटिंग आहे. बाबा टेक युअर टाइम. तुमचं झालं की तुम्ही तिथे या. आम्ही तुमच्यासाठी थांबू. नक्की. बाय द वे, राहते कुठेही? गुलमोहर मध्येच. अरे म्हणजे फार लांब नाही. ओके, ठेवतो बाई. कंडिशन सगळ्या 6 पॅक्स अँड ऑल सगळं फुलफिल करशील, त्यानंतर आपण लग्न करू ना. सो त्यानंतर ऑब्व्हियसली आपण एकत्र राहणार. सो ते घर आहे ना, मला असं आपल्या मनासारखं हवं, यु नो. म्हणजे बाल्कनी असेल, फ्लावर बेड असेल, गार्डन असेल. एक मिनिट. मी हा कॉल घेऊन आलो. अरे इथेच बोल ना, बाल्कनी नाहीये आपल्याकडे. आलो लगेच. गुरु बोल ना माझ्या समोर. असा कोणाचा कॉल आहे की माझ्या समोर नाही घेऊ शकत? अगं नाही, तसं काही नाही. माझा मित्रच आहे. एक वेगळ्या विषयावर आमचं जरा बोलणं चालू. तो फार मोठ्याने बोलतो ना. सो तुझं काय? शनाया म्हणाली मी विचार करेन. उडालाच ना. आता ती पुढे काय म्हणाली ते ऐक. ती म्हणाली मला काही हौस नाहीये गॅरी सारखी सतत लग्न करायची. जर गॅरी सगळं विसरून पुन्हा तयार होणार असेल तर मी पण विचार करायला तयार आहे. अरे भाई, हाच तुझा मेजर कन्सर्न होता ना. आता निघाले की नाही तोड. हे बघ, म्हणजे आता तू पलटी खाऊ नकोस यार. ती म्हणाली आहे ना की ती सगळं विसरून तयार आहे. मग तू पण आता पहिलेसारखा व्हायला तयार हो. अरे पण यार काय मायाचं ना आता मायाला नो दया माया. सांगितलं होतं ना की तू आणि सौमित्र दोघ जण याच म्हणून. आपण नाही गेलो तर तिला बरोबर नाही वाटणार. मी उगीच बोलले हे सगळं बाबांशी. मी बाबांना सांगू का की आजचा प्लॅन कॅन्सल झाला म्हणून? म्हणजे तू खोटं बोलणार? डॅडशी जमणार आहे का तुला? काय करू सौमित्र? बाबांचा फोन. एवढ्यात? सौमित्र कदाचित ते येत नसतील तर मग तू येशील ना बरोबर? तू आधी बघ तर काय बोलतोय डॅड. घे ना फोन तर घे. हॅलो बाबा. सौमित्रही तिथे असेल तेव्हा मी येत नाही.
बाबा असं का? सौमित्रच्या असण्याने काय कमॉन राधिका, आता तुला वेगळं सांगायला हवं का? नाही बाबा, पण ते आय थिंक तुम्ही दोघं जा राधिका. तसंही तुमचाच प्लॅन ठरला होता ना. मी नंतर बाबा अहो, पण ते सौमित्र नाही येते. नाही येते? पण तू तर म्हणालीस अख्खी फॅमिली इन्व्हायटेड आहे. हो, पण त्याला एक महत्वाचं काम आहे. रिअली? ठीक आहे मग मी येतो. बाय. काय राधा, आता तू कशाला डिस्टर्ब होतेस एवढी? सौमित्र, तुझं आणि बाबांचं हे अजून किती दिवस चालणार आहे? ते सगळं विसरून राधिकाने मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी दिली. आता सेम अपॉर्च्युनिटी गॅरीला पण नको मिळाला का? करेक्ट ट्रॅकवर आहे, करेक्ट ट्रॅकवर आहे. करेक्ट ट्रॅकवर आहे. काय करेक्ट ट्रॅक? रॉंग ट्रॅकवर आहे ती. अरे शनू बेबी, तुला कळत कसं नाही? अरे राधिकाने तुला अपॉर्च्युनिटी दिली आहे, गॅरीला दिली नाही. म्हणजे तिला माहितीये त्याची लायकी काय. राधिकाला कळतं पण ह्या पोरीला कळत नाहीये. तुम्हाला कळत नाहीये, तिला सगळं कळतंय. तुम्ही तिला कन्फ्युज करताय. तिची आई असून तिचं लग्न वाचवायचं सोडून तुम्ही काय लग्न वाचवायचं? अरे मी तिला वाचवतेय. कुठून? गॅरी नावाच्या मोजक्या कव्यापासून. कव्वा नाही हो, कुवा म्हणतात. तुम्हाला हे माहित नाहीये. अरे तुला चड्डी बनियांशिवाय काय माहितीये? तुम्हाला काय माहितीये? तुला काय माहितीये? तुम्हाला काय माहिती नाही? तुला काहीच माहिती नाही. त्या दिवशी तू आलीस, मोठमोठे बच्चन दिलेस, त्यांना इम्प्रेस झालेत तुझ्यावर. बरं, त्यात राधिकाला काय म्हणाले माहितीये का? राधिका मसालेची सर्वे सर्वा शनाया सबनीस. ही न्यूज ऐकून ते अजून चमकलेत आणि म्हणाले बिझनेस करायचा असेल तर अशाच बोल्ड आणि डायनामिक पर्सनॅलिटीची गरज असते. बापरे, केवढं कौतुक तुझं ना. दॅट्स ट्रू. खरंच? मग आणि त्यासाठी तुझं खास अभिनंदन करायला तुला भेटायला येतात ते. थँक्यू सो मच रे. इट्स अन ऑनर फॉर मी. इंडीड. बरं चल, मी ठेवतो फोन. तू एन्जॉय करा तुम्ही. ओके, बाय बाय बाय. एक मिनिट. काय ग? मला आत्ता कळलं, तू खोटं बोलतोयस ना माझ्याशी. तुझे डॅड येत आहेत म्हणून तू येत नाहीयेस, हो ना? आवडलं तर ठीक, नाही तर रिटर्न. अरे तू मोठा बोका. मला रिटर्न जायची वेळ आली आहे. मी सांगितलं त्याचा नीट विचार करा. चला. लातो के भूत बातों से नहीं मानते. मम्मा, असं करायचं नाही. स्वतःला भूत नाही म्हणायचं. शनू बेबी, ते येणार आहेत ना. तू इथला आवरायला घे, मी किचन आवरते. किचन आवरतेच मम्मा. आता कामाची सवय करावीच लागणार आहे, कारण एकाच वेळी 3 रोल करायचे. राधिका मसालेची ओनर शनाया सबनीस, आरजे बिंदू राणी आणि गुरुनाथची बायको, खोटी बायको. जाणून घ्यायचंय. आणखीन एक गोष्ट, एकदाच मी भेटलोय शनायाला याच्या पूर्वी. त्यावेळेला तीच एकटी बोलत होती आणि मी आवाकून फक्त ऐकत होतो. आज मलाही तिच्याशी गप्पा मारायच्या आहेत. ज्या मुलीवर माझ्या सुनेनं एवढा विश्वास टाकलाय ती नक्की काय आहे हे मला जाणून घ्यायचंय. निव्या? हो बाबा, पण तुम्ही आज शन्याची परीक्षा वगैरे नका घेऊ. काय तिने जेवायला बोलवलंय. तिला आता ह्या क्षणी बिझनेसच्या कोणत्याही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये, पण तो इंटरेस्ट निर्माण व्हावा यासाठी मी प्रयत्न करणार आहे. डोंट वरी, काही परीक्षा वगैरे अजिबात घेणार नाही. साध्या गप्पा मारीन तिच्याशी. निघूया, मला 1 तास वेळ. तू काय म्हणतोस ते कळतंय, पण इथे सिच्युएशन अशी आहे की त्या सिच्युएशनचं मला सांगू नको रे. हे बघ काय आहे ना, तुला आता शनाया बरोबरच राहावं लागेल, त्यातच तुझी भलाई आहे. आणि मी हेच सांगतोय, त्यासाठी मला जे काय करायचं ते मी केलंय. आता तू माती खाऊ नकोस म्हणजे झालं. हो 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 हो, तू काय म्हणतोस कळतंय मला. हा, काय ते झालं मग. अरे हो, अरे ज्याच्यासाठी फोन केला ते राहिलंच. एक इन्फॉर्मेशन द्यायची होती तुला. काय? अरे ते राधिकाचे सासरे. हा, त्यांचं काय? सौमित्रचे बाबा. अरे हो, कळलं. त्यांचं काय? अरे ज्यांना तू बॉस म्हणतो. केड्या, मला कळलं. यशवंत सरांबद्दल बोलायचंय तुला. काय त्यांचं काय? नाही, काही नाही. ते राधिका बरोबर शनायाच्या